हॅलो, मी पल्लवी. शुभ सकाळ. तर तुम्हाला थंबनेल पाहून कळलं असेल, आज आपण बनवणार आहे कबीरसाठी पालक पराठे. कबीरला पालक पराठे खूप आवडतात आणि तेही मिक्सरमध्ये न काढता असा बारीक चिरलेला पालक, म्हणजे ज्याला दिसणारा पालक खूप आवडतो. आणि हा जो स्वयंपाक आहे, हा आमच्या सगळ्या जॉईंट फॅमिलीचा स्वयंपाक आहे. कारण ताई घरी नाही आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या गावाला गेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांचा स्वयंपाक मिस करते आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे पीठ आहे जास्त दिसते आहे, कारण आमची जी फॅमिली आहे ती छोटी आहे आणि जॉईंट फॅमिली मोठी आहे. तर असो, तर आपण आज पालक पराठे बनवतो आहे. हा जो पराठा आहे खूप मऊ होतो आणि जर तुम्ही सकाळी 8ला जरी करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पण खाल्ला तर तसाच मऊ आणि छान दिसतो. तर जास्त वेळ न घालवता तो कसा केला आहे ते बघूया. तर मी आधी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर तो बारीक चिरला आहे. त्यात कांदा, धनेपूड, जिरेपूड, त्यानंतर तिखट, मिरचीची पेस्ट थोडीशी, तीळ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, थोडंसं तेल आणि छानपैकी असं पीठ मळून घेतलं आहे. आणि यात तुम्ही अजून बरीचशी पीठही घालू शकता तुम्हाला हवे असल्यास. आता हे पीठ तसंच मी भिजवून इथे ठेवणार आहे, कारण ते थोडंसं मुरायला वेळ लागतो. याला थोडंसं पाणीही सुटतं, पण पीठ मुरल्यानंतर जो पराठा होतो तो खूप छान आणि मस्त लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचं जर पोट भरलं तर आपलंही मनही भरते आणि त्यांना पाहून आपल्याला खूप आनंद होतो. तर आपलं ही पीठ मुळेपर्यंत आपण तोपर्यंत भाजीची तयारी करूया. कारण धपाट्यांसोबत म्हणजे पराठ्यांसोबत मुगाची डाळ पण खूप छान लागते आणि ती सालीची असली तर ती खूपच छान लागते. तर तुम्ही अशी मुगाची डाळ जी आहे सालीची ती करून बघा. त्यासोबत तुम्ही चटणीही करू शकता. पण मला जास्त स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मी आज एवढेच पदार्थ केले नाही. त्यात मी थोडेसेच पदार्थ केले आहे. आणि हे जे पीठ आहे हे करायला म्हणजे मुरायला खूप वेळ लागतो. तर आपलं पीठ हे रेडी झालं आहे. त्यानंतर मी मुगाची डाळ केली आहे, ती पण अशी सालीची. आणि डाळ बघून म्हणजे डाळ पाहून तुम्हाला कळत असेल, डाळ खूप छान शिजली आहे आणि छान पण दिसते आहे. त्यानंतर एका साईडला मला कढी करायची होती. मी तुम्हाला आधीच सांगितलं आमच्या इथे कढी खूप आवडते, त्यामुळे एक दिवसानंतर कढी ही होतेच. त्यानंतर माझं पीठ पण इथं छान मुरलं आहे आणि त्यानंतर सगळा स्वयंपाक पण रेडी झाला आहे. कबीरला चटणी पण आवडत नाही आणि कढी पण आवडत नाही, पण त्याच्यासाठी मी पत्तागोबीची भाजी केली आहे आणि एक फिक्की भाजी, एक तिखट भाजी आणि त्यानंतर पराठे. कारण एवढा मोठा स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो आणि तुम्हाला तर माहिती आहे की समोर आणि मागे खूप चकरा होतात, त्यामुळे मला स्वयंपाकाला खूप वेळ लागतो. तर जेव्हाही तुम्ही वर्किंग वुमन असाल तेव्हा तुम्हाला माहिती असेल की आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात. कारण की मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे, त्यानंतर ते पदार्थ बनल्यानंतर पण त्यांचं पोटही भरलं पाहिजे आणि त्यांना ते आवडलंही पाहिजे. त्यामुळे एक आई जी असते ती आपल्या मुलांसाठी खूप काही काही करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की माझा पराठा असो किंवा पोळी असो ती कधीच गोल होत नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न करते पण ती मला जमतच नाही. पण पोळी असली किंवा पराठा जरी असला तरी तो माझा एवढा नरम होतो की तो आज जरी केला तर आपण उद्या हमखास खाऊ शकतो. आणि जोपर्यंत माझा स्वयंपाक होत असतो तोपर्यंत सासूबाईला खायची होती आज या पराठ्यांसोबत गिलक्यांची भाजी. तर त्यांच्यासाठी गिलक्यांची भाजी करायची होती, म्हणून मी मंजिरीला म्हटलं की मंजिरी मला गिलकी जी आहे ती बारीक चिरून दे. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं मंजिरी काम ही एकदम छान आणि व्यवस्थित करते. आपण जेही काम करतो त्यात आपल्या मुलांना इन्व्हॉल्व करा. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, कारण की त्यांना सवयही लागते आणि मेन म्हणजे आपल्या कामाचा थोडासा भार कमी होतो. हिने गिलके खूप छान चिरले होते आणि त्यामध्ये नंतर कबीरचा पसरा आमचा कधीच संपत नाही. आमचा कबीर खूप रिकामी कामं करतच असतो. त्यामुळे इथं त्याची छोटीशी क्लिप घेतली आहे. आणि असेच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कबीरच्या अशाच मस्त नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. तोपर्यंत भेटूया. बाय.